रिक्षा आली. रिक्षा आली. थांबा थांबा रोल काय ताई, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय? जनमताचा कौल स्पष्ट आला 11,100 मताचा 138 मताधिक्य काय जनतेला सांगाल आता पहिली प्रतिक्रिया? मी प्रथमतः सगळ्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करते, कारण त्यांनी आमच्या सगळ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवरती एवढा मोठा विश्वास दाखवला. हे सगळं श्रेय मी माझ्या जनतेला आणि स्वर्गीय नानांना देत आहे. खरं तर ही निवडणूक होती प्रस्थापित होतं सर्वसामान्य अशा पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक भरकटली जाते असं वाटत होतं. हे बघा, समोरचे लोक विकास सोडून बोलत होते आणि आम्ही विकासाचं विजन घेऊन या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून उतरलो होतो. सर्वसामान्य लोकांच्या ज्या मूलभूत गोष्टी त्यांना आवश्यक आहेत त्या गोष्टीवर धरूनच आतापर्यंतची इलेक्शन आम्ही इथपर्यंत आणलेले आहे आणि सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेने आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला भरभरून असा आशीर्वाद दिलेला. पहिली भूमिका काय असणार आहे? तुम्ही सांगितलं निवडून आल्यानंतर नगरपालिकेची पहिली मोटार आहे ती मला बांधायची आहे, काय भूमिका असणार आहे? नक्कीच नगरपालिकेची इमारतच आम्हाला चांगली बांधायची, डिजिटल इमारत. काही पंढरपूर शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आता तुमचा विजय तर झालेलाच आहे. पहिली कुठली कामं तुम्ही हाती घेणार आहेत? ज्या बेसिक सुविधासाठी आतापर्यंत आम्ही लढत आलेलो आहोत त्या बेसिक सुविधापासून आम्ही नगरपालिकेच्या इमारतीपासून, जे मी साधी मुतारी नाहीये आपल्या, आज इथं फिरत असताना मुतारी नाही, आता मी इथं गेलं तिथं पाणी नाही. त्याच्यामुळे ह्या प्रशासकीय जितकी नगरपालिके अंतर्गत जी कामं आहेत बेसिक, ज्याची आपल्याला गरज आहे, त्या सगळ्या गोष्टीची सुधारणा करून मी शहराचा विकास. आपल्याला मंदिर परिसरात चांगलं मतदान झालेलं आहे वरच्या बाजूला, त्याचा जो मुद्दा आहे त्या विषयावर आपली भूमिका. नक्कीच आतापर्यंत त्यांच्या सोबत राहिलेलो आहे, इथून पुढच्या काळात बी त्यांना सोबत घेऊनच तिथला निर्णय घेतला जाईल. हा विजय कोणाला समर्पित करतात? हा विजय माझा सर्वसामान्य सगळ्या स्वाभिमानी जनतेला आणि तसंच माझ्या नानांच्या पुण्याईला, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना हा विजय मी समर्पित करत आहे की त्यांनी माझ्यावर, नानांवर अतिशय भरभरून, आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर भरभरून प्रेम केलं आणि आमच्या सर्वांना आतापर्यंत विजयामध्ये सिंहाचा वाटा हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा, स्वाभिमानी जनतेचा आणि नानांच्या पुण्याईचा आहे आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींचा हा विजय आहे आणि हा विजय मी त्यांना समर्पित करते. कुठलाही मनात गट तट राग न धरता त्यांनी अक्षरशः जीवाचं रान करून हा विजय इथं आणलेला आहे. खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र, तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध. समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते. यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध. रोग व बजाज फायनान्स उपलब्ध. डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध. विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला. आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थ नगर, कुरुल रोड, मोहोळ. मोबाईल नंबर 9766 80 11 24, 88 30 37 21 64.